फरार जाळं कशाचं जाळं कशाचं? अरे बाबा, ह्याच्या पूर्वी त्या कंपनीचा मालक जे आहे तो नेला होता. O2च्या कंपनीचे लोक उचलून नेलेत, अगोदर रिन्यू पॉवरचे नेलेत, असेच धमकवलेत. चुप बैठो नाही तो कान काटूंगा, बंदुकी लावायच्या बारकाल्या बारकाल्या पाहुणा. हे छछर चाळे लय झालेत ना. ज्या वेळेस पासून हे मध्ये सगळं थांबलं होतं, अजित दादा आमच्या बरोबर आले की त्याच्या दुसऱ्या दिवसापासून यांनी हा कार्यक्रम सुरू केला मोठ्या प्रमाणात, आणि मोठ्या प्रमाणात चालू केला, आणि इतका भयानक चालू केला की त्याची परिणिती संतोषच्या दुर्दैवी अंतापर्यंत आली. मात्र आता तुम्ही मग मुख्यमंत्र्यांना काय सांगणार? तुमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, राज्याचे आता ते प्रमुख मुख्यमंत्री म्हणून पदावरती काम करतायत, गृहमंत्री म्हणून काम करतायत. या प्रकरणामध्ये मग भूमिका काय असेल? आता राज्यामध्ये युतीचं सरकार आहे, अजित पवार तुमच्या सोबत आहेत, अजित पवारांच्याच पक्षातल्या मंत्र्यावरती तुमचा आरोप आहे. मग हे सगळं समन्वय जो आहे तो युतीमध्ये कसा साधला जाणार? या प्रकरणाचा काय फटका बसेल? हे बघा, आमचे मुख्यमंत्री हे पहिल्यापासून या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याची IG लेवलच्या अधिकाऱ्याच्या मार्फत मीच मागणी केली, यासाठी स्थापन केली, मदत जाहीर करा, कारण आजपर्यंत कोणाच्या कुठल्या प्रकरणात मदत दिली. सरकारी वकील अमुक अमुक जामीनाला नेमला. त्याच्यानंतर मोका अंतर्गत ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. मोका लावला आणि त्यातला राहिलेला एक आरोपी उचलला. ठीक आहे, हे कुठपर्यंत पळून पडणार आहे? पोलीस आहे, पोलीस पाताळात गेला तरी उचलून आणतात, याची गॅरंटी आम्हाला पोलिसांवरती. आमचं पोलीस दल हे अतिशय प्रभावी आहे. फक्त एक आहे की बीड जिल्ह्यातल्या, त्याची नंतर चौकशी करा म्हणणार आहे मी, बीड जिल्ह्यामध्ये पोलीस दलामध्ये असे काही महाभाग आहेत की जे सरकारचा पगार घेत आहेत, आणि हे जे आरोपी आहेत यांना मदत करणारे सुद्धा काही लोक आहेत. काही म्हणजे त्यांची तक्रार करणार का तुम्ही? होणार ना. त्याच्या बॉडीगार्डला माहित नाही का? बॉडीगार्ड होता ना, जो बॉडीगार्ड होता त्या बॉडीगार्डनीच अरेस्ट करायचे पाहिजे होते ना, किंवा बॉडीगार्डनी वाल्मिकांना आता पळून जाणार आहेत याचं कोणाला सांगायला पाहिजे होतं. हे काय राजकीय पलायन आहे का? माग जसं झालं तसं हे राजकीय पलायन नाही. खून केलाय, इतका भयानक खून झालाय, आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झालाय. त्यावेळेस त्यांच्या बरोबर जो PI होता किंवा ते स्टन म्हणजे बंदूकधारी गनधारी बॉडीगार्डचं संरक्षण आहे ना, मग त्या संरक्षणवाल्या पोलिसांनी पटकन, म्हणजे त्यांनी तेवढी लॉयल्टी सरकारला, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, सरकारकडे जेवढी त्यांनी आत्मीयता दाखवायला पाहिजे त्याच्याऐवजी सुद्धा आहे की त्यांनी वाल्मिकांना दाखवली. मग अद्यापर्यंत त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ना. बॉडीगार्ड वरती सुद्धा कारवाई व्हायलाच पाहिजे. उद्या मला कोणी बॉडीगार्ड दिला, मी एखादा खून केला आणि मी म्हणेन बॉडीगार्ड तुम जरा इधर रुको, मैं जरा भाग जाता, असं जमतं का? ओके. शेवटचा प्रश्न, आजच्या मोर्चाची दखल जी आहे ती खरं तर या सगळ्या प्रकरणावरती किती प्रकाश टाकेल? म्हणजे की आजचा सर्वपक्षीय मोर्चा आहे, म्हणजे कुठल्या एका पक्षाचा पदाधिकारी नाही तर सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी याच्यामध्ये सहभागी होत आहेत. मग आजच्या मोर्चानंतर काय एक वेगळं चित्र बीड जिल्ह्यामध्ये पाहायला? मोर्चानंतरचं चित्र वगैरे जाऊ द्या. मोर्चा हा स्वतः लोक त्यांच्या मनाने येणार आहेत, आणि मनाने येऊन कार्यक्रम जो आहे तो होऊन जाईल. मोर्चा हे प्रातिनिधिक स्वरूपात मांडवलं, त्याला किती लोक आली काय आली हा प्रश्न गैन असतो. परंतु जे घडतंय आता वाळू, मी स्टेटमेंट विधान भवनात केल्यापासून 300 वाळूच्या ट्रक लगेच बंद झाल्या. आम्हाला बी रिपोर्टिंग कळतं ना. कालपासून राखेचे बी बंद झाल्या, काल परवापासून. म्हणजे हा जो नंगा नाच तिथे चाललेला होता ना परळीमध्ये, तर तो पूर्णपणे बंद आता व्हायला सुरुवात झाली. अजूनही काही लोकांना दुबे प्रकरणामध्ये मला वाटतं काल काहीतरी बाईट घेतली, येईल ज्युडिशियल इन्क्वायरी मध्ये पुढं
आत्ताच काय बोलायचं आणि काही लोक ज्यांच्यावरती अन्याय झालाय, ज्यांनी शहर सोडलंय, ते येतील ना पुढे हळूहळू हळूहळू गुन्हा दाखल. अहो 2दा आत्ता सांगितलं मी माधव जाधवांना तुम्ही जाऊन गुन्हा दाखल करा. अजूनही बिचाऱ्या जाण्याची हिंमत व्हायना. पण जाईल 1-2 दिवसात जाईल असं वाटतं. म्हणजे सुरेश धस या प्रकरणात काय मागे हटणार नाही? अजिबात नाही. मी या मारेकऱ्यांचा शेवटचा म्हणतोय, मी इथला निकाल नाही म्हणत. सेशन नाही, हायकोर्ट नाही, हायकोर्टाच्या नंतर सुप्रीम कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या नंतर परत एकदा माफीनामा असतो राष्ट्रपतीचा माफीनामा आणि त्याच्यानंतरचा एंड इथपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करू. आपण पाहतोय की आज जो बीडमध्ये मोर्चा निघतोय तो सर्वपक्षीय आहे. मात्र या प्रकरणामध्ये सुरेश धस म्हणून मी मागे हटणार नाही. शेवटच्या घटकापर्यंत आम्ही या प्रकरणामध्ये प्रयत्न करत राहू अशी प्रतिक्रिया हे सगळं स्वतः अनुभव